बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी। रवींद्र तारूला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अधिक चौकशीसाठी सरकारी वकिलांकडून रवींद्र तारूच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। त्यावर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर पौड कोर्टाने 15 तारखेपर्यंत तारूची रवानगी पोलीस कोठडीमध्ये केली आहे। जी 24 तास कडून पुणे जमीन गैरव्यवहार उघड करण्यात आला। तर रवींद्र तारू निलंबित सब रजिस्ट्रार आहे। तरी मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। रवींद्र तारूला 8 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। जी 24 तास कडून पुणे जमीन गैरव्यवहार उघड करण्यात आलेला आहे। रवींद्र तारूला काल संध्याकाळी अटक करण्यात आलेली होती। आज कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। तर रवींद्र तारू याला 8 दिवसाची पोलीस कोठडी जी 24 तासने उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी रवींद्र तारू याला 8 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। रवींद्र तारू यांचे वकील आपल्या बरोबर आहेत। नेमकं या निर्णयावर त्यांचं काय मत आहे, युक्तिवाद कसा झाला, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। काय सांगाल, सरकारी वकिलांनी जे आहे ते आर्थिक व्यवहार झाले असतील, कागदपत्र मिळवायचे, त्याचबरोबर तारू यांनी या प्रकारे आणखी काही दस्त केलेले आहेत का याची चौकशी करायची आहे, असे बरेचसे युक्तिवाद केले आणि अखेर 8 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे। या निर्णयावर तुमचं काय मत आहे आणि काय तुमची मागणी असेल? सर्वात पहिले म्हणजे या केसला मीडिया हे भरपूर मिळालेला आहे आणि ह्याला एक हाय प्रोफाईल केस म्हणून दर्शवलं जातोय। त्यामुळे या केसचा जो एक ऍक्च्युअल आउटकम आहे तो चुकीच्या तरीकेने येतोय। एवढी कस्टडीची गरज नव्हती। दुसरी गोष्ट म्हणजे जो माझ्या क्लायंटचा रोल आहे तो खूप लिमिटेड आहे, तो वेल विदिन द प्रोसिजर आहे। तेच आम्ही आज कोर्टासमोर मांडलेलं आहे। बऱ्याच टू अ ग्रेट एक्सटेंट कोर्टाला ते पटलेलं आहे आणि पण कोर्टाला आता जे पण इन्व्हेस्टिगेशनसाठी प्रोसेस या जी स्टेप्स करायची आहे ते कोर्टाने तशी ऑर्डर केलेले आहेत। आम्ही अवॉइड करू इन्व्हेस्टिगेशन बरोबर आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करू। पण ज्या पद्धतीनं आर्थिक व्यवहार झाले असतील शीतल तेजवानी आणि तारू यांच्यामध्ये, असं आर्ग्युमेंट केलेलं आहे, काही कागदपत्र मिळवायचे ते आर्ग्युमेंट केलेलं आहे, काय सांगाल? त्या आर्ग्युमेंट आणि त्या रिलेटेड माझं एवढंच म्हणणं आहे की अगर काही आर्थिक व्यवहार झाले असतील तर त्यासाठी कस्टडीची गरजच नाहीये। ते डॉक्युमेंट्स प्रोक्युअर करण्यासाठी त्यांचे बँक स्टेटमेंट्स, त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स या जे पण आहे ते प्रोक्युअर केले जाऊ शकतात विदाउट आस्किंग फॉर कस्टडी। बट कोर्टाने हेच निदर्शनात घेतलेलं आहे की हे प्रकरण, हे क्वांटम ऑफ द प्रकरण खूप मोठं असल्यामुळे कोर्ट इज टेकिंग इट ड्यू प्रोसेस, फॉलोइंग इट ड्यू प्रोसेस अँड हॅज अवॉर्डेड 8 days ऑफ कस्टडी। एकंदरीतच कोर्टाचा निर्णय जो आहे तो मान्य आहे आणि कोर्टाला तपासामध्ये सहकार्य करू अशी भूमिका वकिलांनी मांडलेली आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पौड।